सिंदखेड पोलिसांनी 1.25 लाखाचे साहित्य केले परत. वृद्ध महिला वाई बाजार फाट्यावर विसरून गेल्या होत्या सोने आणि पैशाची पिशवी. माहूर तालुक्यातील मौजे मलकागुडा येथील 2 वृद्ध महिला यवतमाळ येथील दवाखान्यात जाण्यासाठी वाई बाजार फाट्यावर आल्या असता त्यांच्याजवळ असलेली 2 तोळे सोने आणि 5400 रुपये असलेली पिशवी त्या विसरून गेल्या. त्या पिशवीवर पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांची नजर गेल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस आणि होमगार्ड यांना सांगून पिशवी जप्त करत त्यातील आधार कार्डद्वारे महिलांचा शोध घेऊन तात्काळ ती पिशवी त्यांना परत केल्याने पोलिसांचे अभिनंदन होत आहे. माहूर तालुक्यातील वाई बाजार फाट्यावर माजी खासदार कॉम्रेड वृंदा करात यांचा सत्कार कार्यक्रमानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त होता. तसेच येथे सर्व मान्यवर आणि पत्रकारही उपस्थित होते. मलकागुडा येथील 2 महिला चंद्रभागाबाई मोहिते वय 81 वर्ष आणि त्यांची मुलगी या दोघीजणी यवतमाळ येथे दवाखान्यात जाण्यासाठी वाई बाजार फाट्यावर येऊन हॉटेल समोरील खुर्च्यावर बसल्या होत्या. यवतमाळ जाण्यासाठी वाहन आल्यानंतर त्या पिशवी खुर्चीवरच सोडून माहूरपर्यंत निघून गेल्या होत्या. बंदोबस्तात असताना पोलीस निरीक्षक सुशांत किनगे याची नजर खुर्चीवर असलेल्या पिशवीवर गेल्याने त्यांनी लगेच उपस्थित पोलीस होमगार्ड यांना सूचना करून पिशवी जप्त करायला लावली. तसेच पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये सुभद्राबाई यांचे आधार कार्ड आणि दूरध्वनी क्रमांक मिळाल्याने त्यांनी लगेच संपर्क करून त्यांना वाई बाजार फाट्यावर बोलावून घेतले. ते आल्यानंतर सदरील साहित्य त्यांचेच आहे अशी खात्री करत उपस्थित पत्रकार आणि मान्यवरांसमक्ष त्यांनी पिशवी आणि साहित्य त्यांना परत केले. स्थानिक नागरिक आणि मान्यवर तसेच पत्रकार हे उपस्थित असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी तत्परता दाखवून पिशवी त्यांच्यासमोर परत केल्याने येथे उपस्थित शिवसेनेचे क्षेत्र प्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांचे सह माजी ग्रामपंचायत सदस्य अमजद खान, व्यापारी संघटना अध्यक्ष अनिल रुढवाल, पदाधिकाऱ्यांनी त्यांचा हृदय सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल थावरा पवार, होमगार्ड सचिन मॅकलवार, जुनघरे, जाधव, व्ही सूर्यवंशी बासरवार, गुंजकर हे उपस्थित होते. माहूर प्रतिनिधी जावेद शेख, न्यूज 24, आपकी आवाज.